त्याची एनर्जी आहे तो पळतो ना, म्हणजे ते ते फक्त एवढं छिद्र आहे. हे कलाकार संकासूरचे घालतात ते खायची कामं नाहीत, ऐऱ्या-गैऱ्याचं काम नाहीये ते. हे घालून परिधान करून तेवढं पळणं अनुवानी पायानी काट्या-कुट्यातनं पोरांना झपाटणी काढणं ते सामान्य माणसाचं काम नाही. म्हणजे जे जे संकासूर परिधान करतात त्यांना तर माझा दंडवतच आहे. काय झपाटणी काढायची. वळटावर नाही वलट ते हे असतं वेत असते त्याची. झपाटणी काढण्यामार्का मागचा हे हेतू असा वाईट नाही. संकासूर हा मागं का लागतो? कारण करमणूक म्हणून पोरा त्याची कसवट काढतात. असं करतात. तो जर सापडला ना तावडीत गावला ना, तर मग काही सोडत नाही. जो मारतो वढतो जो. म्हणजे पण अशी त्याचं नाक पायाशी डोकं ठेवलंच पाहिजे. आणि त्याची जी वाती असते ना, तिला काय म्हणतो आपण तिकडं काय ठिकाणी त्याला चाबूक म्हणतात, काय वेगवेगळे बरोबर म्हणतात. हा, वेगवेगळं. तर त्याचे तो आशीर्वाद असतो, तो मारलेल्या पाठीवर आशीर्वाद असतो. आणि ती श्रद्धा आहे आमच्या कोकणी माणसाची, जी श्रद्धा आहे जी संकासुरावरती, ती अपरामाण आणि अफाट प्रेम आहे संकासुरावर. आणि हा प्रेम कधी विसरणारा नाही. जरी तो राक्षस रूपी असला तरी सुद्धा तो देवाचा, आमच्यासाठी तो देवाचं वरदान आहे. देवाचा अंश तो आहे. देव आहे, देवाचा अंश आहे. याचा पूर्ण व्हिडिओ पहा आसोवा यूट्यूब चॅनलवर.